एक होतं जंगल. जंगलात होता एक ससा. दिसत असला जरी तो हसरा, पण मनात होता खूपच भित्रा. रात्री झोपला तरी त्याला वाटायचं की आभाळच त्याच्या अंगावर पडत आहे आणि तो खूप घाबरून जायचा. झाडाचं एखादं पान जरी त्याच्या अंगावर पडलं तरी त्याचा थरकाप उडायचा. एक दिवस खेळता खेळता झाडाची एक फांदी त्याच्या मागे पडली. त्याला वाटलं आता आभाळच आपल्या मागे पडलं आणि तो उड्या मारत मारत इकडे तिकडे धावत सुटला. तो जीवाच्या आकांताने धावत सुटला. तो धावतोय आणि धावतोय. कशाची पर्वा त्याने केली नाही आणि त्याने मागे वळूनही नाही पाहिले. वाटेत त्याला त्याचा मित्र भेटला, हरिणदादा. हरिणदादा सशाला विचारतो, अरे तू का धावत आहेस? ससा त्याला म्हणाला, अरे गवत खाणं आधी बंद कर आणि चल, तूही पळ, कारण आभाळ पडत आहे. हरिणदादानेही कशाचा विचार केला नाही आणि सशावर विश्वास ठेवला आणि तोही त्याच्यासोबत पळत सुटला. दोघेही जोरात धावत सुटले. त्यांना वाटलं आता काही आपलं खरं नाही आणि मग ते अजून जोराने धावू लागले. धावत धावत ससा दमला आणि खाली पडला. तिथेच अस्वलदादा मस्त मध खात बसला होता. अस्वलदादाने विचारलं, अरे तुम्ही का पळत आहात? तेव्हा सशाने पुन्हा सांगितलं, अरे अस्वलदादा, मध काय खात बसलाय? आभाळ पडत आहे, लवकर पळ. अस्वलदादा म्हणाला, अरे देवा, चला आता पळा. असं म्हणून अस्वलदादा, ससा आणि हरिण जीवाच्या आकांताने पळत सुटले. शेवटी ते एका झाडावर बसलेल्या सापाजवळ आले. सापाने पाहिलं, अरे हे सगळे का पळत आहेत? त्याने पुन्हा विचारलं, अरे तुम्ही एवढे घाबरून का धावत आहात? त्यावर ससा पुन्हा तीच गोष्ट सांगतो, आभाळ पडत आहे. त्यावर साप अस्वलदादाला विचारतो, तुला कोणी सांगितलं की आभाळ पडत आहे? अस्वलदादा थोडा थांबतो आणि म्हणतो, मला हरिणदादाने सांगितलं. साप त्यांना मागे वळून पाहायला लावतो. सगळे घाबरत घाबरत मागे वळून बघतात आणि तिथे काहीच नसतं. ना आभाळ कुसळत असतं, ना कुठला धोका. सगळं एकामेकांकडे बघतात. ससा थोडा लाजतो आणि म्हणतो, मी घाबरलो म्हणून मला तसं वाटलं. हरिणदादा आणि अस्वलदादा दोघेही असतात. साप शांतपणे म्हणतो, भीतीमुळे गोष्टी मोठ्या वाटतात, पण सत्य पाहिलं की सगळं सोपं असतं. सशाला आपली चूक समजली आणि तो थोडा नाराज झाला. मी विनाकारण सगळ्यांना घाबरवलं असं तो मनात म्हणाला. पण लगेचच सगळे प्राणी हसायला लागले. हरिणदादा हसत म्हणाला, अरे भित्र्या सशा, तू तर आम्हाला पळायलाही लावलंस. अस्वलदादा पण हसत हसत म्हणाला, आभाळ पडतंय म्हणे. सगळेच हसू लागले आणि जंगलातला तो तणाव हळूहळू आनंदात बदलला. सशाने शेवटी हलकं हसून मान खाली घातली. म्हणूनच सगळ्यांनी शिकवण घेतली, मित्रांनो, जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पडताळणी होत नाही तोपर्यंत कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. आणि त्या दिवसानंतर जंगलात सगळे प्राणी कोणतीही बातमी आधी तपासूनच खरी मानू लागले.